राजा पंढरीचा राजा पंढरी. मला मोजता येतं का? तुकोबरायांनी उत्तर दिलं, हो मोजता येतं. कुठलं माप? म्हणून या माप भक्ती केले, भक्तीच्या मापावर देवाला मापानी देवाला मोजता येतं. भगवान गोपाल कृष्ण द्वारकेचे राजे, मथुरेवर जरासंधाच्या स्वाऱ्या होत होत्या म्हणून त्याला शह देण्याकरता द्वारका नगरी स्थापन केली. आणि त्या द्वारकेमध्ये द्वारका कशी होती? तुम्ही जागे आहेत का? जागे आहेत ना सगळे? द्वारका नगरी कशी होती? सोन्याची होती. त्या सोन्याच्या द्वारकेमध्ये भगवान गोपाल कृष्णांचा प्रपंच आहे, गृहस्थाश्रम आहे, प्रमुख अष्टनायिक आहेत. आणि एवढ्यात एक प्रसंग घडला. काय घडला हो? नरकासूर नावाचा एक राक्षस होता, उर्फ भौमासूर त्याचं नाव. त्याने इंद्र राज्यावर स्वारी केली, इंद्रावर. आणि इंद्रदेवाने भगवंतांना मदत मागितली. त्यामुळे भगवंत या युद्धामध्ये मदतीकरता गेले. बरोबर कुणाला घेतलं? सत्यभामा देवींना घेतलं. सत्यभामेंचा युद्धातला पायगुण खूप चांगला. पूर्वीच्या काळी बायका लढायच्या, आताही लढतात, नाही असं नाही, पण घरातच असतं नाही का. सीमेवर जाऊन म्हणजे हातामध्ये धनुष्य, शस्त्र शिक्षण. म्हणून आताच्या लेकी बाळींना मी नेहमी सांगते, स्वसंरक्षणाचे धडे आम्हाला दिले पाहिजेत. शस्त्राचं शिक्षण घेता आलं पाहिजे. सत्यभामा देवी इतक्या सुंदर लढायच्या ना, हातामध्ये धनुष्य घेऊन असा काही पराक्रम गाजवला. त्या रात्रीचं ते युद्ध झालं होतं, रात्रीच्या अंधकारामध्ये. आणि ते युद्ध जिंकलं, नरकासूर संपला. या राक्षसानी आपल्या कैदेमध्ये 16,100 राज्यातल्या स्त्रिया, राजकुमारी बांधून ठेवल्या होत्या, डांबून ठेवल्या होत्या. त्यांची सुटका केली. आणि त्या स्त्रियांना, त्या कन्यकांना इतका आनंद झाला, त्या म्हणाल्या की आम्हाला ना देवाला बघायचंय, आम्हाला देवाला ओवाळायचंय, देवाला बघायचंय. सत्यभामाबाई म्हटल्या, आमच्या यांचा रंग इतका पक्का आहे, तो काही रात्रीच्या अंधारात दिसणार नाही. त्या म्हटल्या आम्ही सोय करतो. म्हणून प्रत्येकीने हातात दिवे घेतले आणि ओळीनं उभ्या राहिल्या ओवाळायला. म्हणून दीप आणि आवली म्हणजे ओळ. त्या दिवशी आपण दिवाळी साजरी करतो. ओळीने उभ्या राहिल्या आणि देवाला ओवाळले, पराक्रमाचं दर्शन घेतलं. तेव्हापासून पद्धत आली पाडव्याला, दिवाळीला ओवाळायची. का? देवानी पराक्रम केला, राक्षसाला मारलं म्हणून ओवाळलं. आणि मग देवाला या स्त्रिया सगळ्या म्हणतात की आता आम्हाला आमची घरची माणसं सुद्धा घेणार नाहीत, आम्ही राक्षसाच्या कैदेत होतो. देव म्हणाला, कुणी नाही ना, त्याला मी आहे, काळजी करू नका. माना मानव वा परमेश्वर, मी स्वामी पतितांचा. तुम्ही मला भोगी म्हणा, तुम्ही मला योगी म्हणा, मी कर्मयोगी आहे म्हणाले. निंदेचा विचार नाही केला. 16,100 स्त्रियांना एका वेळी वरलं देवानी, पती झाले त्यांचे. आणि 16,108 स्त्रियांचा हा पती. द्वारकेमध्ये छान प्रपंच देवाचा चालू आहे. हे युद्ध संपलं आणि इंद्रानी सत्यभामेला स्वर्गातला एक वृक्ष प्राजक्त तो दिला. सत्यभामा देवी तो वृक्ष घेऊन म्हणजे आल्या, देव आले आणि सत्यभामेंच्या कौतुकासाठी देवींच्या त्यांच्या महालाच्या समोरच प्राजक्ताचं झाड ते लावण्यात आलं. प्राजक्त सत्यभामेच्या महालासमोर लावलेला पाहिला. पण परिणाम असा झाला की वाऱ्याबरोबर प्राजक्त इतका बहरायचा, इतकी सुंदर फुलं साडा पडायचा फुलांचा, पण वाऱ्याबरोबर ती सगळी फुलं शेजारच्या महालाच्या अंगणात पडायला लागली. आणि सत्यभामेला या गोष्टीचा राग. बरं, तो महाल रुक्मिणीचा, तिच्या अंगणामध्ये सगळी प्राजक्ताची फुलं पडतायत. बरं, रुक्मिणी आईसाहेब भोळ्या, आईसाहेबांची भक्ती इतकी विलक्षण की त्यांनी तीच फुलं उचलावी, त्याचा सुंदर हार करावा आणि देवाच्या गळ्यात घालावा. तो हार घातलेला सत्यभामेनी बघितला की तिचं डोकं फिरायचं. आणि देवाला हा रोजचा घरचा आहेरच झाला. आता देवाला टेन्शन आलं, चिंता वाटायला लागली, करू काय, याच्यातनं सुटू कसं म्हणले. आता बघा हो, देवाला सुद्धा चुकलं नाही हो, तुमचं काय घेऊन बसलात, आहे की नाही? खरं आहे की नाही? आमचा आवाज जास्त असतो घरात, पण आमचाच आवाज असतो, असतो की नाही? खरं म्हणा, हो म्हणा. जागे आहेत ना तुम्ही? बघा, देवाला सुद्धा हे चुकलेलं नाहीये. शेवटी भगवंत असे संध्याकाळच्या वेळी चिंता करत बसलेत. आता देवावर संकट आलंय, आपल्यावर संकट आलं की आपण देवाला आठवतो, देवावर संकट आलं की देवानी कुणाला आठवायचं? अशा वेळी देव संतांना आठवतात. आणि देवर्षी नारदांना आठवलं. देवर्षी नारद म्हणजे आमच्या या गादीचे मालक, ते आले स्वर्गातनं, स्वर्गात आले म्हणतात. देवर्षी नारदांना पाहिलं, मिठी मारायला गेले भगवान गोपाल कृष्ण. या 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 नारदा, स्वागत केलं, आपल्या अर्ध्या आसनावर बसायला दिलं, म्हणाले बसा इथं. नारद म्हणले, आज जरा जास्तीचं स्वागत चाललंय माझं, सावध राहिलं पाहिजे. फार गोड बोलणाऱ्या माणसापासून सावध राहावं नाही का? काय देवा, काय झालंय, काय तुमचा चेहरा काय एवढा पडलाय? भगवंत म्हणाले, नारदा काय सांगू, घरच्या कटकटींनी व्यापलोय म्हणले. आता एका महालातनं यावं तर दुसऱ्या महालातनं रागाचे सुस्कारे भरलेले आवाज येतात.
दुसरीकडं जावं तर यांचं काहीतरी ऐकून घ्यावं लागतंय. आता करू तरी काय? नारद म्हणाले, देवा प्रश्न काय आहे? मग सगळं सांगितलं. नरकासुराचा वध झाला, तो प्राजक्त मिळाला, सत्यभामेच्या दारात लावला, ती अंगणातली फुलं सगळी वाऱ्याने तिकडं जाऊन पडली. तरी मी हार आठवणीनं काढून ठेवायचो, पण एखाद दिवशी राहिलाच तर माझं काही खरं नाही. नारद, आम्हाला यातनं सोडवा तुम्ही. नारद म्हणले, देवा तुमच्यासारख्या प्रापंचिकाच्या सगळ्या अडचणी माझ्यासारख्या ब्रह्मचार्याला तुम्ही विचारता, केवढी मोठी गंमत करता हो. पण भक्तीचे आचार्य होते नारद, काळजी करू नका म्हणले. सत्यभामेच्या महालात मी आता जातो, तिथली परिस्थिती काय आहे बघतो आणि काहीच वेळात तुम्हाला निरोप देतो. माझा निरोप आला की लगेच निघून यायचं, थोडंसं नाटक करायला लागेल. देव म्हणले, नाटक? मी लहानपणापासून तेच करतोय म्हणले, मला काही अवघड नाही, तुम्ही सांगा फक्त काय करायचंय. सत्यभामेच्या महालात देवर्षी गेले आणि पाहिलं, अशा कमरेवर हात ठेवून सत्यभामा देवी उभ्या होत्या. समोर तो प्राजक्त त्याला खाऊ की गिळू असं बघत होत्या. कुणाला तरी सांगितलं, आणा रे तिकडं ती कुऱ्हाड, या मेलेल्या माझ्या समोरून नष्ट करा म्हणाल्या. पाणी माझं, खत माझं, मशागत माझी आणि फुलं तिला. बर म्हणाले, आता याला तोडून टाकताना नारद आले, म्हणाले, सत्यभामा देवी अहो काय अरे वेड्यानो, असं झाड तोडून काही होईल का? मनासारखं होईल का? सरकार झाडं लावण्याच्या मोहिमेला अनुदान देते आणि तुम्ही खुशाल उभी झाडं तोडून टाकताय. सत्यभामा देवी म्हणले, अहो काय करू नारदा, काय म्हणणं आहे तुझं सांग. तिची भक्ती चुकीची नव्हती, फक्त त्या भक्तीला एक मत्सराचा आणि असूयेचा तंतू होता. काय झालं होतं? सत्यभामेने आपलं दुःख सांगितलं. फुले का पडती शेजारी, फुले का पडती शेजारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. बघा ना, रुक्मिणी आई साहेबांच्या महालामध्ये सगळी फुलं पडतायत, माझ्या दारात बहरलाय, हे सगळं तिचं दुःख. तुझं म्हणणं काय? देवर्षी म्हणाले. तेव्हा सत्यभामा सांगते, हरिविजय ग्रंथातली ओवी आहे, मजमनीचा हाची भावो, जन्मोजन्मी कृष्ण लवला हो, पावावया उगम सुपावो, उपावो व्रत तपे की दाने. मला काही नको म्हणले, मला जन्मोजन्मी कृष्ण परमात्मा फक्त माझे एकटीचे झाले पाहिजेत, हेच मागणं. एवढंच ना, मग या जन्मात कृष्णाचं दान कर म्हणले. या जन्मामध्ये कृष्ण परमात्म्याचं दान कर. दान करू म्हणजे तुझा जन्मोजन्मी तो होऊन जाईल. बर म्हणाले, दान करू. मग कुणाला करू? आता दान घेण्याचा अधिकार ब्रह्मवृंदांचा. मग ब्रह्मवृंदांना पाचारण केलं, बोलावलं. आता ते दान कुठं घेत आहेत? ते म्हणले, त्यांना वाटलं सोनं नाणं काहीतरी मिळेल दानात. आता देव घ्यायचंय, मग देव कुणाला नको. मी म्हटलं ना, देव कुणाला नको, देवाकडून सगळं पाहिजे, देव नको. काय करायचं? नारद म्हणले, बघ आता माझ्या हातावर सोड बाई दान, तुझं ते गंधाक्षत फुलांचं उदक सोड, मी दानात घेतो कृष्णाला. सत्यभामेने दान केलं भगवंतांचं. नारद भगवंतांना घेऊन निघाले आणि तिकडून भगवंतांना निरोप गेला, या आता. देव आले. नारद म्हणाले, आता तुमचा हा रत्नजडित पोशाख उतरवा, आम्ही देतो तो पोशाख घाला, आमच्या खडावा पायात घाला, विणा हातात घ्या, आमच्या पक्षाला तुमच्यासारखा खंदा कार्यकर्ता मिळालाय, आमच्या बरोबर चला, नाम घ्या, आमच्या सोबत या म्हणाले. आणि देव निघाले की द्वारका सोडून नारदांच्या बरोबर. देव निघाल्याबरोबर सगळी द्वारका रडायला लागलीय. सत्यभामा खजील झाली, कुठून फसले यांच्या बोलण्यात आणि नादाला लागले आणि ऐकलं यांचं. आता करू काय? भगवंतांना कसं थांबू? पाय धरले, म्हणाली घेऊन नाही, घेऊन जाऊ नका आमच्या देवाला. नारद म्हणले, बघ दान दिलंय ना, आता घेऊन जाणार, आता नाही थांबता येणार. सगळे अडवायला आले, बलराम दादा आले, अक्रूर महाराज आले, सगळे आले. पण नारदांनी एक मध्यम मार्ग काढला, तेवढा ऐकायचा आणि आपलं दृष्टांत संपणार आहे. काय मध्यम मार्ग काढला? म्हणाले, तुमची द्वारका नगरी सोन्याची आहे, भगवान गोपाल कृष्ण तुम्हाला हवेत ना, तर मग त्यांच्या भारोभार सोनं तुम्ही मला द्या, म्हणजे सत्यभामेचा संकल्प पूर्ण होईल. काय सोनं? मोठा तराजू टांगला गेला. एका पारड्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण, दुसऱ्या पारड्यामध्ये सगळ्या द्वारकेतलं सोनं येऊन पडलं. सगळी द्वारका सोनं आणून टाकतीये. देवाचं पारडं इंचानं सुद्धा हलायला तयार नाही, इंचानं सुद्धा हलेना. सत्यभामेनी अंगावरचे सगळे दागिने मंगळसूत्रा व्यतिरिक्त ठेवले पारड्यात, तरी सुद्धा देव इंचभर सुद्धा देवाचं पारडं हलेना. करायचं काय? तुला होणार कशी? देव मोजला कशाने जाणार? देवाचं माप कसं होणार? त्यावेळी आई जगदंबा रुक्मिणी मातेला बोलावलं आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या मागे सत्यभामा गेल्या. आतमध्ये महालात बसल्या होत्या, अनुष्ठानात मौनात होत्या. सत्यभामेनी मागणं मिठी मारली, सांगितलं, आईसाहेब चला, अडचण आहे, तुमची गरज आहे. मौन सोडलं आईसाहेबांनी. म्हणाले, एरवी फणकारेनी तोंड फिरवून जाते माझ्या समोरून
आणि आज ताई म्हणून गळ्यात पडते. काय झालंय? सगळा प्रसंग ऐकला आणि तुळशीच्या वृंदावनाजवळ आईसाहेब गेल्या. एक तुळशीपत्र खोडलं, ताटात ठेवलं, नमस्कार केला कृष्णार्पण मस्तू म्हणून, आणि त्या महालात आल्याबरोबर सगळं पारड्यातलं सोनं बाजूला काढलं, ताटातलं तुळशीचं एक पत्र फक्त पारड्यामध्ये ठेवलं. त्याचा परिणाम दणकन तुळशीपत्राचं पारडं खाली पडलं आणि भगवंतांचं पारडं उचललं गेलं. काय परिणाम? तोलण्या कनकासवे कृष्णास भामा सिद्धती, रुक्मरत्ने भूषणे त्या तोलती नच तोलती, भीमकीची तुळस पडता तोल झाला त्या क्षणी, वंदिते मी भक्तिरूपा कृष्णकांता रुक्मिणी विठोबा रखुमाई. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे, योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. थोडक्यात काय? महासती वृंदेच्या पातिव्रत्याचं अतुलनीय तेज त्या एका तुळशीच्या पत्रात भक्तीचं सामावलेलं होतं आणि त्याच्या समोर त्या त्रिभुवन श्रीमंताला सुद्धा झुकावं लागलं. देव झुकला त्या भक्तीच्या समोर. त्यामुळं देवाला मोजता येत नाही आणि मोजायचंच झालं तर अनंत शब्द दिले. अनंताला मोजता येतं का? ज्याला अंत नाही, ज्याला सीमा नाही, त्याला कसं मोजायचं? त्याला मोजण्याचं एकच साधन आहे भक्ती. अनेक आमच्या भक्तांनी संतांनी केली, ती तुमच्या माझ्या हृदयात यावी. मुखाला नामाचा स्पर्श असावा, देह भगवंतासाठीच खर्च व्हावा, याकरता हाताने टाळी, मुखाने नाम, गोड भजन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल, बोला टाळी. Oh
भक्तीची या मापे मोजितो अनंता. आमची जी सेवा आहे देवा ती अत्यंत भोळ्या अंतःकरणाने केलेली आहे. बघा, देवाला भोळच आवडतं. फार ज्ञानी मनुष्य सुद्धा चालत नाही. भोळं म्हणजे वेडं नाही. आपण म्हणतो हे बघा भोळं आहे, भोळं म्हणजे वेडं नाही. ती ज्ञानानंतरची असलेली सहजता आहे. हां, त्यामुळे अशी सहज भक्ती, त्यामध्ये कुठलाही दिखावा नाही. मी केलं हा आविर्भाव नाही, कारण हा मी घातक आहे सगळ्यांसाठी. त्यामुळे असा मीपणा, त्याचा त्याग करावा आणि भोळ्या भावाची सेवा भगवंताला प्रिय असते. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन म्हटलंय. त्यामुळे असं चित्ताच्या आसनावर भगवंताला बसवावं. आणि आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची या न्यायानी. हृदय मंदिरामध्ये भगवंताला जर यायचं असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. परमादरणीय राधाताई आईसाहेबांनी आज मला सगळ्यांच्या दर्शनाचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा योग आणून दिला. त्याबद्दल आईसाहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्या मातोश्री माईंचे मनापासून आभार, त्यांनाही नमस्कार, धन्यवाद. आणि दर्शन घेते त्यांचंही. या सगळ्या टाळकरी, आमच्या या सगळ्या मुली, वारकरी संप्रदायाची निष्ठावंत पाईक मंडळी, सर्व गायक वादक, उत्तम ध्वनी व्यवस्था आणि आपण सर्व ग्रामस्थ सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करून सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा विठ्ठल जय जय खाली बसा. बसा बसा 2 मिनटं. अर्जंट असलं तर उठा, थोडंसं थंडीचे दिवस आहेत, पण जरा बसा 2 मिनटं. श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला पुण्यतिथी सोहळा, आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझ्या भगिनी श्री हरिभक्त परायण रोहिणी ताई महाराज परांजपे, अत्यंत सुंदर, ज्यांची ओघवती वाणी हिमालयातून निघालेली गंगा वाहत वाहत जशी समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे त्यांचा एकदम सुंदर गोड असा आवाज. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. रोहिणी ताई एखाद्या रोहिणी नक्षत्रासारखं आपण कीर्तन केलेलं आहे. आपल्या कीर्तनासाठी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, अत्यंत गोड प्रभावी वाणी आणि गाण्याबद्दलच्या तर त्या बादशाहच आहेत. एवढं सुंदर गाणं, इतका गोड आवाज, असं वाटत होतं अजून 2 तास असलं तरी टेन्शन नाही, आहे की नाही. तुम्ही बसलेलाच आहे समोरच्या, म्हणून एवढं सुंदर कीर्तन केलं. आपल्या गावकऱ्याच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद. आज सकाळ त्यांच्या कीर्तनाची यजमान श्री सदाशिव ज्ञानोबा गर्जे, ग्रामपंचायत सद्गुरू गर्जे सर, आपले माजी सरपंच, तसेच आज सकाळचा नाश्ता दिनकर रघुनाथ गर्जे, विशाल बाबासाहेब गर्जे, नवनाथ हिराजी गर्जे आणि गांधनवाडी, नफरवाडी, कुटेवाडी. आज राधाकिसन भानुदास गर्जे, फौजी हिम्मत लानबा सानप, डॉक्टर बिभीषण किसनराव गर्जे, हरिभाऊ भाऊराव गर्जे, दिनकर बाबूराव सानप, शिवाजीराव साहेब गर्जे, संतोष श्रीराम गर्जे. शिपी आमटी झालेली आहे. खाली बसा. शिपी आमटी जास्त झाली का काय काय, किंवा आज आता काय कोणी बसायला तयार नाही, आज जरा उशीरही झालाय. बरोबर, काय अडचण नाही, बसा थोडंसं 2 मिनटं. गांधनवाडी, नफरवाडी, गीतेवाडी, उंबरहिवरा भजनी मंडळाचा जागर. आणि उद्या उद्या 26 जानेवारी आहे, 11 ते 1 श्री हरिभक्त परायण जलाल महाराज सय्यद यांचं वाल्मिकी रामायण होईल. आणि उद्या 26 जानेवारीच्या निमित्ताने, म्हणजे टाईम बदललेला आहे, 12 वाजता का, 12 वाजता कथा सुरू होईल. 12 ते 2 पर्यंत त्या कथेचा लाभ घ्या. आणि उद्या आरोग्य शिबिर आहे बरं का, महिला मंडळ, पुरुष मंडळी सर्वांना मोफत शिबिर आहे. उद्या 26 जानेवारीच्या निमित्ताने करा. आणि श्री हरिभक्त परायण सचिन महाराज पवार पुणे यांचं 8 ते 10 कीर्तन होईल. श्री अशोक रानू गर्जे आरोग्य सेवक हे यांचे यजमान आहेत. श्री हरी गीते पाटील नगरसेवक, रघुनाथ तानाजी गर्जे यांचा नाश्ता, दुपारचं जेवण, सावरगाव सोने चुंबळी
संध्याकाळची पंगत अशोक ज्ञानोबा गर्जे, सत्यवान ज्ञानोबा गर्जे, महेंद्र नागरगोजे पंचायत समिती सदस्य माजी, लक्ष्मण हनुमंतराग भागवत तसे डी भोसले पाटोदा, उद्याचा जागर, सावरगाव, सोने, चुमडी, साखर भजनी मंडळ उठा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान बाबा की जय, वामन भाऊ महाराज की जय, संत मीराबाई आईसाहेब महाराज की जय. आज कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित नाशिकचे आमचे नाना उपस्थित आहेत. उद्धव शेठ बीडवरून आलेत, वकील साहेब आलेले आहेत. अजून कोण आलं इकडं? हा